राज्यातील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना BPSS महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण, सचिव गौतम खंडारे आणि साहेबराव विधळे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद केल्यानंतर राज्यात सिंचन प्रकल्प, पाझर तलाव, साठवण तलाव तसेच मोठ्या धरणांच्या उभारणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सरकारला दिल्या। शेती हेच मुख्य उपजीविकेचं साधन असतानाही विकासाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल दरात सरकारच्या स्वाधीन केल्या। भूसंपादन कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला 5% समांतर आरक्षणातून शासकीय किंवा निमशासकीय सेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे। मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे राज्यात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असल्याचं संघटनेने नमूद केलंय। त्यामुळे समांतर आरक्षणाची मर्यादा 5%वरून 15% करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच विविध विभागांमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी 50% जागा राखीव ठेवून विशेष भरती काढावी। सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावं। तसेच 5 वर्षात नोकरी न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांना 40 लाख रुपये अनुदान किंवा किमान 5 एकर जमीन देण्याची तरतूद करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। याशिवाय 58 वर्षांवरील प्रकल्पग्रस्तांना किमान पेन्शन योजना लागू करावी व प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्रश्न सोडवावेत अशी मागणी संघटनेने केली आहे। मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। समितीच्या माध्यमातून आज संपूर्ण विदर्भातून प्रकल्पग्रस्त शेतकरी आलेले आहे। हजारोच्या संख्येने एल्गार मोर्चा निघालेला आहे आणि प्रकल्पग्रस्तांवर शासन प्रशासन अन्याय करत आहे। गेल्या कित्येक वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत, जसं म्हणजे सरळ खरेदी पद्धतीनं 1 लाख 1.5 लाख रुपये एकराप्रमाणे शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली, पोटाची किंगी भरण्याची शेती दिली, घरदार दिलं, गाव दिलं आणि त्याच शेतकऱ्यावर हे शासन प्रशासन अन्याय करत आहे। जे सानुग्रह अनुदान 832 कोटी संपूर्ण विदर्भासाठी शासनानं मंजूर केलं होतं, त्याचा काही प्रमाणात वाटपसुद्धा झाला आहे। 20% आजपर्यंत वाटप झालं आहे। जे 5% आरक्षण आहे ते आमची 15%ची मागणी होती, शासनानं त्याला होकारसुद्धा दिला होता आणि अशा अनेक मागण्या प्रलंबित आहे। आज रोजी जो मोर्चा निघाला आहे हा त्या संदर्भात निघालेला आहे की ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहे त्या मागण्या शासन स्तरावर मीटिंग लावून त्या मंजूर करण्यात यावी, लवकरात लवकर त्याला मान्यता देण्यात यावी आणि याच्या पुढे म्हणजे शासनानं जर आज या सगळ्या याच्यावर निर्णय घेतला नाही तर आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल। मग त्यावेळेस काही पाहिलं जाणार नाही। शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे, शासनानं यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे। आणि सरकार आश्वासित करते, काही पॉझिटिव्ह निर्णयसुद्धा झाले आहे, पण आजच्या ज्या काही आमच्या मागण्या आहे याच्यावर आज CM कार्यालयातून एक तातडीचं पत्र निघालं पाहिजे आणि ते होकारात्मक असलं पाहिजे आणि भविष्यात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून म्हणजे CM कार्यालयात एक मीटिंग लागली पाहिजे, एवढं आमचं